चिमणी चिमणी चिव चिव करते, चिमणी चिमणी चिव चिव करते, चिव चिव का करी. मला काहीतरी आवाज येतो इकडे. मला असं वाटतं आपण बघूया आपलं गाणं कसं परफॉर्म होतंय. एक मिनटं बघूया तरी आपण कसं करताय ते लोक परफॉर्म. हां, कोणीतरी काहीतरी सांगावे या कानात, व्हावे मग कसं तरी मनात, जशी कतरी सुपारी कलकत्त्याच्या पानात, अडकावे कसं तरी कुणात. चिमणी चिमणी चिव चिव करते, चिमणी चिमणी चिव चिव करते, चिव चिव का करी उगाच माझा चिमणा, चिमणी चिमणी चिव चिव करते. चिमणी. प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगवेगळी स्टोरी आहे. तर मला असं वाटतं आपण हिच्यापासूनच सुरू करूया जी पहिल्यांदा रिजेक्ट झालेली. सो मी स्टुडिओमध्ये आले आणि मी यांना विचारलं हां काय गायचं आहे. हे चिमणी चिमणी चिव चिव करते, सगळं गायचं. हां एक्झॅक्टली, हिने तेच विचारलं. मग त्याच्यानंतर म्हणाले हां गाऊन दाखव. मग मी सुरू केलं चिमणी चिमणी चिव चिव कर. बघा 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 सूर कुठला आहे. चिमणी चिमणी. आता बोल. चिमणी. ते काय आहे, तिला ना हार्मोनी गायची खूप सवय आहे. तर मी बोला आपण हार्मोनी जेव्हा करू तेव्हा तुला आता मी बोलवीन. स्नेहा मी असं म्हणेन की खूप उत्कृष्ट सिंगर आहे ही. मला हे माहीत नव्हतं आणि ह्या गाण्याच्या निमित्ताने हे उलगडून आलं. पण ही मस्त गाते आणि ही गाऊन दाखवेल तुम्हाला. आमच्या सगळ्यांचे ऑडिशन्स झाले ठीक आहे एकदा आणि काय एकदा नाही बऱ्याच वेळा झाली आणि त्यातून नंतर सिलेक्ट झाले. प्रेमाचा विषाणू रे म्हणा मेल. हा म्हणेल मेल मेल. 3G मध्ये बिझी सारे खाली घालून मान, स्वतःमध्ये हरवलेली पोरही, हाय स्पीड वायफाय साऱ्यांची तहान, येलो येल हसणारी पोरही, प्रेमाचा विषाणू रे नाव त्याचा शोनू रे, वाईट नको मानू रे, तूच माझा जानू रे, ऐक ना. इकडे अजून एक उत्कृष्ट गायक आहे पियुष रानडे नावाचा. तर आपण त्याच्याकडे जाऊया आता. मी जसंच पहिलं पाऊल रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये टाकलं तिथे मला थोडीशी भीती वाटली. मी थोडा नर्वस झालो की यार अमित राज समोर आहे आणि काच आहे दिसणार आहे, आता ओरडलं वगैरे तर मी तर गेलो वगैरे. आणि मला ओरडले इथे एक ना एक लाईन होती ज्याच्यात मी म्हणजे अरे पीयूष तू सुरमे 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 फिरसे सुरमे तो मैं फिर से क्यों गाऊं मुझे पता नहीं चल. सुरमे मी ना मध्येच कुठेतरी ना ओरडायचो की पीयूष चिल्लाना नहीं है आराम से चिल्लाना नहीं है. पण हे सगळं क्रेडिट स्वप्ना मॅम, शबीना मॅम, भन्साली सर आणि मुख्य म्हणजे अमित राज यांना जातं. खरं तर माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की मी मोठ्या प्लॅटफॉर्मवर काहीतरी परफॉर्म करावं. ते नेहमी मला सांगायचे की तू कुठेतरी काहीतरी मोठ्या मंचावर काहीतरी परफॉर्म कर, तू गातोस हे लोकांना कळू दे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं प्लॅटफॉर्म मला मिळालं नसतं. सो हे गाणं फक्त मस्ती केली आणि फक्त आम्ही खूप एन्जॉय करत होतो. आणि वो कहते हैं ना कि हम कोई भी गले से नहीं गा रहा था, सब दिल से गा रहे थे, इसलिए ये गाना बहुत अच्छा हुआ. वा वा. आणि तुम्हा दोघांना काय वाटतं, तुम्ही दोघं इकडे खूप गप्प आहात मला असं वाटतं, कारण हे दोघं गायले नाहीत म्हणून एकदम थोडं रुसले आहेत. पण आपण ह्यांच्याकडून गाऊन घेऊ. कारण हे दोघं गाण्यामध्ये पण डान्समध्ये पण नाही आहेत, कुठेच नाही आहेत बिचारे. पण यांचे ऑडिशन ऑडिशन हे तू याला सूर दे आणि तिला गायला लाव. मला असं वाटतं हे दोघं गातील आता काहीतरी. यांना गाणं बघताना खूप त्रास झालाय कारण हे दोघंही गाण्यामध्ये नाही आणि आम्ही मज्जा केली. मी आणि नेने सेलिंग इन अ सेम बोट. नेने आय कॅन अंडरस्टँड. इतकं अप्रतिम गाणं आणि त्याचा आपण पार्ट नाही आहोत याचं थोडंसं दुःख झालं. त्याच्यामुळे आत्ता आम्ही नाचून घेतलं, गाऊन घेतलं. त्याच्यामुळे थँक्यू अँड थँक्स फॉर दिस वंडरफुल छप्परतोड गाणं. थँक्यू सो मच. नाही पण गाऊन दाखवायला लागेल ना, असं कसं होईल. ठीक आहे, हुकलाईन गाऊ. मी उत्तम गातो, मला बोलावलंच नाही त्यामुळे मी गायलो नाही. मी उत्तम गातो. सूर दे मला. दे चिमणी 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 चिव चिव करते आहे ना. याच्या चेहऱ्यावरची शांतता खूप बोलकी होती की त्याने आधीच हेरलं. राहिलेत कुठले सूर असूर. आपले एक किशोर कुमारजी इकडे आहेत आमचे इकडचे. मला असं वाटतं त्यांना आपण किशोरजी आइए मैदान में आणि
जर प्लीज जरा सांगाल का, म्हणजे एक गाऊन दाखवाल तर खूपच मजा येईल. कारण हे खूप त्यांना खूप गायची हौस आहे आणि किशोरदांचे खूप मोठे फॅन आहेत हे, आणि पकडून पकडून आम्हाला ऐकवतात. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला कोणी ऐकत नसतं तरी पण मी गातो. तर प्लीज तुम्ही जरा 2 ओळी आपल्या गाण्याच्या. कोणीतरी काहीतरी सांगावे या कानात, कस तरी वाटते मनात. हा. जशी कतरी पारी कलकत्त्याच्या पानात, कस तरी मनात. चिमणी चिमणी चिव चिव करते, चिमणी चिमणी चिव चिव करते. चिव चिव का करी उगाच माझा चिमणा. नाही पण आम्ही एक मिनिट नाही ह्याला पण सूर देऊन ह्याला पण एक लाईन गायलीच पाहिजे. दादा आणि मी आम्ही म्हणजे खूप म्हणजे वर्षापूर्वीपासून ते आम्ही मित्र आहोत. आणि खरं तर तसं बघायला गेलं तर आणि आम्ही तेव्हाही चिवचिव करत होतो. आणि तेव्हा काव करत होता, आता चिमणीवर आलो होता. आता चिमणीवर आलो आम्ही. तर दादा एक थोडी लाईन कुछ आपको जो अच्छी लगी. हां माझी स्वतःची की स्वतःची गायची जो भी है. चिमणी चिमणी चिव चिव करते, चिमणी चिमणी चिव चिव करते. चिव 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 चिव. बरं आता मला असं वाटतं की हे ह्यांना मी आधीच बोलवायला पाहिजे होतं. गाण्याची कंपोजिशन थोडी चेंज झाली असती कदाचित, आणि खूप अजून उत्कृष्ट कदाचित झालं असतं गाणं. पण आताही चांगलंच गाणं आहे हो. आता माझी असिस्टंट जी आहे मिस नंदिनी समिधा गुरु, ह्या तुम्हाला कविता ऐकवतील. पण त्या कविता आधीच सांगतो, त्या तिच्या नवऱ्याच्या आहेत, अभिजित गुरु यांच्या, ते लेखकाच्या. आणि ती खपवते तिच्या नावावर. आणि त्या कशा सांगतात की एक तुम्हाला मी कविता ऐकवते, माझी ऍक्टिंग तो तुम्हाला मी एक माझी कविता ऐकवते. आता हा जो पॉज आहे त्याच्यामध्ये ते आठवतात की नवऱ्याने काय कविता केली होती. तुम्हाला मी एक कविता आठवते, सांगते. हां, फुलांच्या चंद्रवाडा. काय मला असं वाटतं चिमणीने आपण ह्याचा एंड करूया. 1 2 3 4. चिमणी चिमणी चिव चिव करते, चिमणी चिमणी चिव चिव करते. चिव चिव का करी उगाच माझा चिमणा. चिमणी चिमणी चिव चिव करते. चिमणी.